Mohila sadhana
हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने चवी चवी घेवो ग्रास चवी चवी घेवो ग्रास ब्रह्मरस आवडी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने तुका म्हणे गोड लागे तुका म्हणे गोड लागे तो ते मागे रसना हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने विठ्ठला वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं माझे वाणी तुझे वंदे गुरु माझे वाणी तुझे वंदे हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने प्रस्तुतस्थली प्राप्त प्रसंग काल्याच्या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला रंग हा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा चरणाचा महाराज म्हणतात आम्हाला आता शब्दाचा अर्थ नरदेह मिळाल्यानंतर आणि महाराज म्हणतात नरदेह मिळाल्यानंतर आम्ही आता याचं जेवण करू हे जे जेवू या अर्थाने तुकाराम महाराजांनी अन्य जेवणाची व्यावृत्ती केलेली आहे. महाराज म्हणतात आम्हाला नरदेह मिळाला नरदेह मिळाल्यानंतर आम्ही याचं जेवण करू कशाचं जेवण करू की जे जेवण जी शिदोरी आम्हाला बरोबर नेता येते ती अशी शिदोरी जर कोणती असेल तर तुकाराम महाराज म्हणतात फक्त भगवंताचं नामस्मरण हरिनामस्मरण असं आहे ते आपल्याला बरोबर नेता येतं. म्हणून महाराज म्हणतात आम्ही हरिनामाचा जो खिचडी काला आहे त्याचं सेवन करू
आणि हरिनामाचा खिचडी काला, खिचडी शब्दाचा अर्थ आहे दोन पदार्थाचं एके ठिकाणी घनिष्ठ मिश्रण. नाम हे जे आहे ते भगवंताचं नाम म्हणजे लाही आहे, आणि घेणारा जो आहे त्याच्या अंतःकरणातलं जे प्रेम आहे ते काय आहे की दही आहे. म्हणजे त्या दह्याचा आणि लाह्याचा आम्ही काय करू की खिचडी काला करू. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो, आम्ही आता याचं जेवण करू, त्याचं जेवण करू, हरिनामाचं जेवण करू. आणि तो हरिनामाचा जो काल आहे तो आम्ही प्रेमानं त्या ठिकाणी महाराज त्याचं सेवन करू. पण काला सेवन करीत असताना महाराजांनी सांगितलं आम्ही कसंही जेवणार नाही. खरं तर काही काही माणसं जेवताना ते जेवतात का खातात हेच कळत नाही. महाराज म्हणतात आम्ही चवी चवी घेऊ ग्रास. चवी शब्दाचा अर्थ आहे जो पदार्थ खायचा त्याची चव कळायला पाहिजे. दुसरी चवी शब्दाचा अर्थ आहे त्याचा आम्ही चरवण करू, त्याला चावून खाऊ. कल्पना करा की आपण जेवायला लावलो आणि जेवायला लागल्यानंतर आपल्याला त्या पदार्थात जर चव नसेल तर काय जेवतो हे आपल्याला कळत नाही. तर ठीक आहे, त्या पदार्थाची चव जरी आली आणि त्या पदार्थाला आपण जर चावून खाल्लं नाही तर मला असं वाटतं की त्याचा आनंद मिळत नाही. म्हणून महाराज म्हणतात आम्ही हरिनामाचा काला जो आहे तो चवी चवी घेऊ ग्रास. याच्यावर मी पुढे बोलणार आहे. पहिली चवी शब्दाचा अर्थ आहे अंतःकरण शुद्ध करून, आणि दुसऱ्या चवी शब्दाचा अर्थ आहे अंतःकरण स्थिर करून. आमच्या अंतःकरणामध्ये मल नावाचा जो दोष आहे, पापाची जी वासना आहे ती पापाची वासना निवृत्त करून, आणि दुसरी चवी शब्दाचा अर्थ आहे की अंतःकरण जे चंचल आहे त्या चंचल अंतःकरणाला स्थिर करून आम्ही हरिनामाचा काला सेवन करू. चवी चवी घेऊ ग्रास ब्रह्मरस आवडी. आणि महाराज म्हणतात या भगवंताच्या नामस्मरणाची एक महती आहे, भगवंताच्या नामस्मरणाची एक गंमत अशी आहे. आजही सुद्धा आपल्याला जो पदार्थ आवडतो तर आपली रचना करत करत तोच पदार्थ मागते. म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे गोड लागे आणि तो ते मागे रचना. आम्हाला हरिनाम गोड लागते आणि परत परत आमची जी हरिनाम स्मरण करण्यासाठी पुन्हा पुन्हा आम्हाला मागते. आपल्या संकल्पित वेळीच्या त्या औरंगाबाद आल्याचं कीर्तन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की आपल्या इथे भगवान गिरजेश्वराच्या कृपेने गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी हा पौष पौर्णिमेचा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू आहे. आणि याही वर्षी त्या कोरोनाच्या महामारीमुळे ठिकठिकाणी हळूहळू लहान लहान असे सप्ताह झाले. त्या अनुषंगाने आपल्या गावामध्ये सुद्धा हा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा झालेला आहे. वार्षिक या ठिकाणी ग्रामस्थाच्या माध्यमातून माझ्याकडे या ठिकाणी आमचा श्री नंदू कोठरी यांच्या माध्यमातून काल्याची सेवा, काल्याच्या सेवेसाठी आपण हजर झालो. मला वाटतं सज्जनांनो काल्याचे कीर्तन आपण आजच ऐकतात असं कधी नाही आहे. इथे एकही व्यक्ती असेल की त्याने काल्याचे कीर्तन ऐकलेलं नाही. आणि म्हणून काला हा वारकरी संप्रदायामध्ये अनन्यसाधारण असं काय की त्याचं महत्त्व आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे पूर्णत्वाचं कीर्तन, काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन, काल्याचं कीर्तन म्हणजे फलाचं कीर्तन. आणि अगदी तुमच्या भाषेत बोलू का, काल्याचं कीर्तन म्हणजे पादारीचं कीर्तन. हे बघा, दररोज कीर्तन झाल्यानंतर इथे सूचना केल्या जाते की उद्या अमुक अमुक जणांचं कीर्तन होईल, उद्या सकाळी पारायण होईल, उद्या रात्रीला अमुक अमुक जणांचं कीर्तन होईल. परंतु काल्याच्या कीर्तनानंतर मात्र असे काही कार्यक्रमाच्या रूपरेषा सांगितल्या जात नाहीये. याचा अर्थ काल्याचं कीर्तन म्हणजे पूर्णत्वाचं कीर्तन आहे. खरं हे वरवर दृष्टीनं दिसायला आपल्याला जरी असं असेल तर याच्यामध्ये फार मोठं काय की रहस्य आहे. कारण व्याकरणशास्त्रामध्ये अनेक प्रकारचे चिन्ह आहेत. पैकी दोन प्रकारचं चिन्ह आहे. एक चिन्ह आहे प्रश्नार्थ आणि दुसरं चिन्ह आहे पूर्णविराम. ज्या वाक्याला पूर्णविराम दिला जातो त्याच्यानंतर ते वाक्य समाप्त होतं आणि दुसरं वाक्य सुरू होत असतं. आणि ज्या वाक्याच्या समोर प्रश्न लिहिल्या जातं प्रश्नार्थ चिन्ह, त्याचा अर्थ त्याचं उत्तर त्याच्यात नाही, त्याचं उत्तर दुसरीकडे आहे. म्हणजे ज्या वाक्याच्या समोर प्रश्नार्थ चिन्ह आहे तर त्या वाक्यामध्ये त्याचं कदाचित उत्तर नाही, उत्तर दुसरीकडे असतं. तसं संसार म्हटलं की संसारामध्ये सतत प्रश्नार्थ चिन्ह आहे. तुम्ही आतापर्यंत संसार केलेली सगळी माणसं संसारामध्ये बस झालं, पुरं झालं, आता आम्हाला काही नको असं जरी माणूस म्हणतोय का, तर नाहीये. याचा अर्थ संसारामध्ये सतत प्रश्नार्थ चिन्ह आहे, सतत प्रश्न उभे आहे. मला वाटतं या मंत्राचा सर्व लोक सतत दोष करतात, कसं करू आणि काय करू. आणि
सुखाचा डोंगर उभा आहे त्याचं नाव आहे संसार. आणि ज्याच्यामध्ये जीवनाला पूर्ण विराम मिळतो, ज्याच्यामध्ये जीवनाला आता काही करायचंही शिल्लक राहत नाहीये, काही करून घ्यायचं शिल्लक राहत नाही, त्याचं नाव काय आहे की परमार्थ, त्याचं नाव आहे पूर्ण विराम. तसं काला जीवनामध्ये घ्यायला पाहिजे, याचा अर्थ माणसाच्या जीवनाला पूर्ण विराम मिळायला पाहिजे. तुम्ही असं म्हणणार बा आता तुम्ही सोडून द्या, परंतु जेवढे जेवढे संत झाले त्यांच्या जीवनाला पूर्ण विराम मिळाला का? हो, त्यांच्या जीवनाला पूर्ण विराम मिळाला. स्वतः तुकाराम महाराज म्हणतात, काम नाही काम संदर्भ घेऊन उगीच काही मोकार लोक वारकरी संप्रदायातल्या लोकांना म्हणते रिकाम त्याकडे परमार्थ करा. काम नाही काम नाही, काम नाही या शब्दाचा अर्थ असा आहे आमच्या अंतःकरणामध्ये कुठल्या प्रकारची इच्छा राहिली नाही, कुठल्या प्रकारचं करून घ्यायचे शिल्लक राहिलेलं नाही. फक्त आम्ही तुका म्हणे आता पुरलो उपकारा पुरता. म्हणून साधू संतांच्या जीवनामध्ये काम संपलेलं आहे, इच्छा संपलेली आहे. म्हणून परमार्थाचे खरं लक्षण आहे. काय लक्षण आहे? ज्याच्या जीवनातून इच्छा समाप्त होते त्याला माहित हा खरं परमार्थिक आहे. आता परमार्थ करायला लागला, माळ वगैरे घातली आणि त्याच्या अनेक जर इच्छा वाढत असेल तर असं काही समजायची गरज नाही की हा परमार्थिक आहे. स्वानंद सुख निवासी रंगनाथ गुरुजी बरोबर नेहमी सांगायचे, एखादा महाराज आहे आणि महाराज समजा आता मारायला लागला आणि मारता मारता जर महाराज म्हणत असेल तर आपल्या आश्रमाची आपल्या मठाची ही वीज बांधायची राहिली, हे देऊळ बांधायचं राहिलं, तर गुरुजी म्हणायचं असं संसारिक आहे. आणि एखादा संसारातला माणूस असेल आणि तो जर म्हणत असेल की बा आपल्याला आता काही शिल्लक राहिलं नाही, आता फक्त भगवंताचं नामस्मरण करायचं, तुका म्हणे मुक्ती परमी ज्याच्यामध्ये पूर्णत्व प्राप्त होतं त्याचं नाव परमार्थ आहे. आणि ज्याच्यामध्ये अपूर्णता आहे त्याचं नाव काय की संसार आहे. संसारामध्ये आता बरीच माणसं गरिबीतून श्रीमंत झालेली आहे, ज्यांना एका वेळेची खाण्याची पंचायत होते असे माणसं आज 10 लोकांना दररोज जेव घालू शकतात, एवढी श्रीमंती त्यांच्याकडे आहे. पण त्यांनाही आज विचारा बाबा बरं झालं का? ते बस झालं म्हणत नाही. एक माणूस, एक म्हातारा, 3 मुलं, पुढे नातू 5-6, सगळा मोठा कारभार महाराज, खूप कमावलं, भयंकर कमावलं त्यांनी. आणि एक दिवस सकाळीच बसला, सकाळी वाटेवरती बसला आणि असा हिशेब लावत बसला तो हिशेब की आता हे जे सगळे मुलं आहे, आता 2-2 आपल्याला नातू आहे, एक मुलगा आहे, 3 मुलं आहे, 6 नातू आहे, पुढे यांचे लग्न झाल्यानंतर यांना किती नातू होतील, असं करता करता जे कॅल्क्युलेशन करीत बसला तो थेट 7 पिढ्याचं केलं. किती पिढ्याचं केलं त्याने? 7 पिढ्याचं कॅल्क्युलेशन केलं. आणि मग त्यांना त्याची इस्टेट मोडली सगळी. मग त्याने विचार केला की आतापासून 7 पिढ्यापर्यंत आपल्याला जेवढे लेकर होते, नातवाचे पंतूचे जेवढे होते, या सर्वांनी जरी एके ठिकाणी बसून खाल्लं, त्यांनी कुठल्याही प्रकारची इकडली काळी इकडं जरी नाही केली तरी त्यांना पुरेल एवढी इस्टेट आहे, असं त्या सगळ्या नातवाला मुलाला त्यांनी सांगितलं. आणि तरीही म्हातारा डोक्याला हात लावून बसला. बायको म्हणते जेवून घ्या, सोना म्हणतात जेवून घ्या, का जेवून घेत नाही? बाबा अतिशय टेन्शन मध्ये होते, भलताच काम बाबाला होता. मग शेवटी एका मुलाने विचारलं, बाबा तुम्ही आम्हाला आताच हिशेब करून सांगितला की 7 पिढ्या आपल्या कुटुंबातल्या लोकांनी काही इकडली काळी इकडं नाही केली तरी पुरेल,
एवढी इस्टेट आहे, मग आता टेन्शन कशाला घेता? अरे पण 8व्या पिढीनं काय खाऊ म्हणजे तसं मी त्याचा विचार करत होतो की 8व्या पिढीसाठी काय करू याचा विचार करत होतो. विठाला त्याच्यासाठी बोलतो मी की परमार्थ म्हणजे काय, जीवनाला पूर्ण विराम बसला पाहिजे. आणि म्हणून आज काय काल्याचं कीर्तन आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये नियम आहे, चरित्र ते उच्चारावे देवी गेले गोगोळी असो. तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगामध्ये आता हे पहिलं पद घातलेलं आहे. सजीवन अगोदर काल्याचे प्रकार तुम्हाला सांगतो आणि नंतर आपण पुढचं चिंतन करू. हे बघा, आता आपलं इथे काल्याचं कीर्तन संपलं की आपल्याला इथे भोजन मिळणार आहे. किंबहुना या मडक्यामध्ये दही भाताचा काय केलेला आहे की या ठिकाणी काला आणलेला आहे. हाही काला आहे. कडकी सोडेल्या मोठा दही काला मोठा. हा दही काला अत्यंत महत्वाचा, खूप महत्वाचा आहे. हे बघा, अन्न स्वादिष्ट आहे, मिष्टान्न आहे, याच्याही पेक्षा ते अन्न कसल्या माध्यमातून तयार झालं याला जास्त मूल्य आहे. आपल्याला सर्वांना अनुभव आहे. समजा एखादा तेरवीचा कार्यक्रम असेल, गुलाबजामची पंगत आहे, त्या अन्नामध्ये फारसं काही माणसाचं मनोमत नाही. रंगनाथ बाबा, सदानंद बाबा, आनंदीबाईच्या कण्या वास्तविक पाहता साधारण कण्या असतात, परंतु ते अतिशय गोड आपल्याला काय होतात ते लागतात. म्हणून अन्न जे आहे ते अन्न मिष्टान्न आहे, भारी आहे, याच्यापेक्षा ते कशाच्या माध्यमातून तयार झालं त्याच्यावरती काय होत असतात ते संस्कार तयार होत असतात. म्हणून काल्याचं कीर्तन जे आहे, तर काल्याच्या कीर्तनानंतर झालेला जो प्रसाद आहे, हा जो काला आहे हा श्रेष्ठ आहे. सगळ्या गोष्टी सोडून देत जाऊ माणसानं आणि हा काल्याचा प्रसाद घेत जावा. कारण काही ठिकाणं अशी आहे, काही स्थळं अशी आहे की तिथे तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण असेल तरच जायचं, अन्यथा जायचं नाहीये. काही स्थळं अशी आहेत की तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण नसेल तरीही जायचं. काही स्थळं अशी आहेत तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण असेल तरी जायचं नाही. कल्पना करा की एखाद्यानं चांगल्या प्रकारचं घर बांधलं 20 लाखाचं, वास्तुशांती करतो आहे आणि तुम्ही दररोज त्याच्या बरोबर राहताय, त्याच्या गाडीमागे बसलेलेच आहात गाडीवर. तो दुसऱ्याला फोन करतो, कोणाला पत्रिका वाटतोय, संध्याकाळी उतरला की तुम्हाला परवाला आपली वास्तुशांतीला तो घरी राहा, त्याला पत्रिका नाही, त्याला फोनही नाही. म्हणजे बघा, 1 महिन्यापासून दोघं बरोबर आहे. वास्तुशांतीचं सर्वांना निमंत्रण दिलं आणि हा दररोज सोबत राहतो, याला निमंत्रण नाही. यानं वास्तुशांतीच्या दिवशी ताटतांबे घेऊन जायला पाहिजे, तिथे नाही जायला पाहिजे. का? तिथे आग्रहाचं निमंत्रण असेल तरच जायचं, अन्यथा जायचं नाही. पण काही ठिकाणं अशी आहेत, आग्रहाचं निमंत्रण आहे तरी जायचं नाही. एक माणूस त्याच्या इवाईला फोन करीत होता आणि इवाई माळकरी होता आणि जो फोन करीत होता तो माळकरी नव्हता. आपल्याकडे कार्यक्रम आहे, कार्यक्रमाला या, आपल्याकडे कार्यक्रम आहे, कार्यक्रमाला या. मग आता कधी कार्यक्रम, काय नाही म्हणे, अजून 7-8 दिवस राहिला, पुढच्या रविवारी कार्यक्रम आहे. मग शनिवारी त्याने फोन केला, इवाई उद्या जरूर कार्यक्रमाला या बरं का. म्हणजे कुठे यायचं म्हणे, सकला ते बोला. साखळ डावा, साखळ माहिती आणि या वयाना मागचा पुढचा विचार करा. एवढा मोठा गंध लावलेला गाडी घेऊन गेलं तिथं कशाला जायला पाहिजे त्याने? नाही म्हणे बा, व्हायचं आग्रहाचं निमंत्रण होतं, आग्रहाचं निमंत्रण असेल तरी जायचं नाहीये. आणि काही ठिकाणं अशी आहेत, आग्रहाचं निमंत्रण असलं तरी जायचं मला, नसलं तरीही जायचं. समजा काल्याचं कीर्तन आहे, काल्याचा प्रसाद आहे आणि काही म्हटलं बा आम्हाला कोणी म्हणलंच नाही तरी जायला पाहिजे. तुका म्हणे जवळी ना देहू असेल, पंढरपूर असेल, तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण आहे तरी तिथे जायलाच पाहिजे. तिथं आपलं काय की कल्याण आहे. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरण भावे रिगावया. एकाने आता ज्या मोठ्या गाड्या निघाल्या, शिवशाही अशा भारी भारी एसटी महामंडळ चांगल्या गाड्या निघाल्या. आता एकाने काय केलं की महाराज त्या शिवशाहीत पुण्याला जायचं, त्याला प्रवास करायचा आणि गेल्यानंतर जालन्याला गेला
आणि तिथं रांगेत बसून ते असं रांगेत उभं राहून तिकीट काढावं लागतं. त्यानं पहिलं तिकीट काढलं, अर्धा तास थांबला आणि मग गाडीची वेळ झाली. कंडक्टर गाडीमध्ये चढला, डबल वेल वगैरे वाजली. सगळे लोक भराभरा आपापल्या सीटावर बसले. आता ह्याचं सीट तिथे रिकामच होतं, कारण यांना तिकीट बुक केलेलं होतं, पण तो सीटावरती बसलेला मग कंडक्टरना चला 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 अमुक सीटावर कोणी चला लवकर कोणीच आहे ना. आणि हा बाजूला उभा राहून पाहत होता. शेवटी कंडक्टरने नाईलाजाने ती गाडी रखविली आणि गाडी निघून गेल्यानंतर हा जोराने हसू लागला. एवढ्यानं हसू लागला, आजूबाजूला लोक म्हणू लागले, का हो का हसून राहिले तुम्ही? आणि बाजार असा भारी म्हणे, 450 रुपयाचं पुण्याचं तिकीट काढलं, कंडक्टरला फसवलं म्हणे. कसं काय फसवलं? गाडी बसलोच नाही म्हणे, गाडी तशीच नव्हती. हो, गाडी कंडक्टर फसला नाही, तू स्वतः फसला. गाडीत गेली निघून, गाडी थांबणार नाहीये. गाडी कोणा वाचूनच थांबत नाहीये, पण जो गाडीत बसला नाही तर गाडीवाल्या कंडक्टरला फसविलं नाही तुम्ही स्वतः फसला. विठाला कशासाठी बोलतो मी की हे जवळीन पाचारिता जावे असो. आज काल्याचं कीर्तन आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता हे जीव. आता शब्दाचा अर्थ आहे तुम्हाला आम्हाला देह मिळाल्यानंतर. आता शब्दाचा अर्थ आहे तुम्हाला आम्हाला देह मिळाल्यानंतर. कारण सज्जनांनो, आपण आध्यात्मिक क्षेत्रात जर अभ्यास केला तर 84 लक्ष योनी सांगितलेले आहे. तुम्हाला सर्वांना थोडं गोविंदच्या माहिती आहे. आणि एका योनीमध्ये एक योनी कोटी 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 फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा. जगामध्ये बऱ्याच गोष्टी अशा दुर्लभ आहे, पैकी 3 गोष्टी दुर्लभ आहे. त्यातील एकच गोष्ट आपल्या समोर मांडायची. दुर्लभम त्रयमेवते देवानुग्रह कारकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रयः. हा नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. सज्जनांनो, विचार करा, पुण्याने नरदेह भेटतो का पापाने नरदेह भेटतो का ज्ञानाने नरदेह मिळतो का अज्ञानाने नरदेह भेटतो? कळून राहिलं मी काय बोलतो? नरदेह म्हणजे तुम्हाला आम्हाला सध्या जे मिळालेलं शरीर आहे त्याला काय म्हणायचं? नरदेह. हा पुण्याने मिळतो का? तर नाही. पापाने मिळतो का? तर नाही. बरं, अज्ञानाने मिळतो का? अज्ञानाने जीव बद्ध होतो, ज्ञानाने जीव मुक्त होतो. पुण्याने हा कुठेतरी स्वर्गाधिकाला जातो, आणि जर पाप शिल्लक केलं तर कुत्रे डुकर मांजरे या शरीराला जातो. मग तुम्हाला आम्हाला हा जो देह आहे तर पाप पुण्याची बरोबर समसमान अशी प्रक्रिया झाली आणि हा देह तुम्हाला मिळाला. म्हणून आता शब्दाचा अर्थ आहे तुम्हाला आम्हाला आता देह मिळायचा का मिळालेला आहे? मिळायचा नाही, मिळालेला आहे. आणि बऱ्याच लोकांचा रिकामा गेला आहे, नुसता मिळालेला नाही. तुम्हाला हा देह मिळाला. महाराज म्हणतात, आता हे जे देव, एक लक्षात घ्या, देह ज्या कामासाठी आपल्याला मिळाला त्या कामासाठी त्याचा उपयोग करणं हे खरं नरकात आलेल्या जीवाचं काय की कर्तव्य आहे. आणि म्हणून हा जो देह आहे हा तुम्हाला आम्हाला मिळाला. हे बघा, इथे महाराज सांगतात, हेची देव, हेची या पदाने अन्य सगळ्या जेवणाची व्यावृत्ती केलेली आहे. आता हे जर म्हणलं इकडे
सगळ्याला कसं वाटलं की आम्हाला काय बोलावलं. मी असं म्हटलं नाही, जे पटका बांधलेले तुम्हीच म्हटल्यानंतर बाकीचे यायचं नाही, तुम्हीच इकडे आहो. सरपंच 4-5 जण हात वर केले, 4-5 जण नाही, तुम्हीच म्हटल्यानंतर बाकीचं नाही आहे. याला काय म्हणायचं, चकार हा सतत आणण्याचे काय करीत असतो घ्यावं. महाराज म्हणतात हे जे जेव, मग बाकीचे सगळे जेवण त्या ठिकाणी सांगितलेले नाही, एकच जेवण सांगितलेलं आहे. मग आता शब्दाचा अर्थ आहे नरदेह मिळाल्यानंतर. खरं सांगा, हरिनामाचं जे जेवण आहे, तर हरिनामाचं जेवण, भगवंताचं नामस्मरण, इथे ज्ञानेश्वरी पारायण झालं, इथे कानाला भजन झालं, इथे भागवत कथा झाली, इथे कीर्तन झालं. तर हा जो उपदेश आहे, तर हा उपदेश शरीराला आहे, जीवाला आहे का आत्म्याला आहे? तर अवघड गोष्ट आहे. शरीराला जर म्हणावं तर ज्या शरीरात जीव नाही त्याला उपदेश करून काही अर्थ आहे का? नाही. शरीराला उपदेशच नाही, शरीराला उपदेश करायची गरजच नाही. शरीर दगड सारखाच आहे. तसं शरीराला काय उपदेश करायचा? माणसं शरीरानं समर्थ करतात, शरीरानं करायला पाहिजे, परंतु शरीराच्या आत जो जीव आहे, तर त्या जीवाला जर उपदेश म्हणावा, तर कुत्र्यामध्ये सुद्धा जीव आहे, डुकरामध्ये सुद्धा जीव आहे, त्यालाही उपदेश होईल. मग शरीराला उपदेश नाही, केवळ जीवालाही उपदेश नाही, तर नर शरीरामध्ये आलेल्या जीवाला हा काय उपदेश आहे. आणि म्हणून सज्जनानो, भगवंताचे आपल्यावर अनंत उपकार आहे. तुम्हाला आम्हाला हा देह, हे शरीर आपण स्वतः आणलेलं नाहीये, स्वतःने आणलेलं. मला एक तरी प्रमाण असं तुम्ही दाखवा की जीवे आणला देह, देवे दिला देह, भजना घुमटा लोहाडा फाटा, देवाने हे शरीर दिलेलं आहे. मग तुम्हाला देह मिळाला का देह कळाला? खरं सांगा, देह काय झाला तुम्हाला? फक्त मिळाला. पुन्हा त्याच्यात प्रक्रिया मानतो. काहीला देह मिळाला पण कळाला नाही, काहीला कळाला पण मिळाला नाही, काहीला मिळालाही नाही आणि कळालाही नाही. फक्त थोडी लोक असे की त्यांना देह मिळाला आणि देह कळाला. स्वर्गामध्ये जातो मी, स्वर्गामध्ये आपले इथे आता हे प्युअर ब्लॉक टाकले. आपण म्हणतो बा आमच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे गट्टू टाकलेले आहे. स्वर्गामध्ये जर आपण गेलो तर तिथे चिंतामणीच्या सडका आहे. काय? चिंतामणीच्या सडका. आता चिंतामणी तुम्हाला माहितच नाही. चिंतामणी काय? फार झालं तर एखाद्याचं नाव चिंतामणी आहे. चिंतामणी असा असतो तो मणी आपल्या घरामध्ये ठेवला आणि आपण जी जी चिंता त्याच्या समोर व्यक्त केली ती तो काय करतो? पूर्ण करतो. म्हणजे याला काय म्हणायचं? चिंतामणी. मग त्या स्वर्गामध्ये चिंतामणीच्या सडका. आता आपल्याकडे होऊन होऊन द्राक्षबाग, याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. आणि तेही बरेच वाजले. म्हणजे काय? द्राक्षबाग. तिथं कल्पतरूचे बगीचे आहे. कशाचे बगीचे आहे? कल्पतरूचे बगीचे. कल्पतरू म्हणजे काय? उमराचं झाड नाही, कल्पतरू म्हणजे पिंपळाचं झाड नाही. कल्पतरू खाली ऐरावत नावाचा हत्ती. आता आहे का हत्ती आपल्याकडे? कोणाकडे नाही. म्हणजे ऐरावतासारखं वाहन आहे. चिंतामणीच्या सडका, कल्पतरूचे बगीचे. बरं, दररोज पिण्यासाठी काय त्यांना? काळीच्या अमृत. आता आणखी जास्त वर्णन करीत नाही, कारण तुमच्यातल्या एखाद्याला वाटण जाव काय स्वर्गात वाटत नाही ना कोणाला. आयुष्य काय असं 100 वर्षाचं आयुष्य काय? अरे आपलं आयुष्यच नाही. आपलं आयुष्य म्हणजे हे आयुष्य म्हणणं अंगानं सगळं सोबतच आहे. अल्प आयुष्य मानव देव, शतगणिले ते अर्धरात्र काय, मध्ये बालत्व पिढा रोगक्षय, काय भजनासी उरले ते पाये. मला
अल्पायुष्य मानव देह. तुकाराम महाराजांनी हिशेब लावला, शत गणिले 100. किती? 100. आता धरायचे 100 होते. नाही आता धरायचेच नाही. आता ते म्हातारी माणसं जगले. आता फार झालं तर 70, 75, 80. बरं ठीक आहे, 80 वर्षाचं आयुष्य धरा. 80 वर्षाचं आयुष्य अल्पायुष्य मानव देह शत गणिले ते अर्ध झोपतच जातात. अर्ध तरी काही ते दिवसा झोपते म्हणून. मध्य बालत्व, पुन्हा बालपण आपले 5-7 वर्ष जाते. पीडा रोग अक्षय, मग भजनाचे काय ते उरले पाहिजे का? हे कल्पपर्यंत स्वर्गामधील देवांचं काय की आयुष्य आहे. आणि एवढं मोठं आयुष्य असताना, एवढं मोठं वैभव असताना महाराज म्हणतात ते देव सतत भगवंताला विनंती करतात, स्वर्गीचे त्यांना नरदेह मिळाला का नरदेह कळाला? नाही कळाला, मिळाला नाही. ते आहे कुठे? वर स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मा. कशासाठी? याची डोकी त्याच्या डोक्यात, त्याची डोकी याच्या डोक्यात झाल्यासाठी नाही. नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तने अनंत गावगीती. ते वाट पाहतात महाराज. आता आज आपल्या गावात आपल्या तुम्हाला असं वाटत छोटं गाव आहे, आपण कमी लोक आहोत, परंतु तुकाराम महाराज म्हणतात वापुल्या ब्रह्मादिका उत्तम लोक दाखवतो. ते वरून टोकू पाहतात. आजी ओसा मरावती काला खावया येती नाही, काला पाहावया येती. ते नुसते वरून पोहराले का आज सावरगाव मार्ग मध्ये लोक काल्याचा प्रसाद सेवन करणार आहे. म्हणजे त्यांना मानवी देह मिळाला नाही पण कळाला, आणि म्हणून देवाला ते विनंती करतात, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी भावा जन्मा जाऊ द्या. आता स्वर्गातील देवांना मानवी शरीर, नर शरीर मिळालं नाही पण कळालं. बरं, कुत्रे डुकर मांजर यांना देह मिळाला नाही आणि देह कळाला. त्यांना मिळाला का देह? नाही. तर त्यांना कळाला का? नाही. कारण कळाला असता तर ते कीर्तनात येऊन बसले असते. आता तुम्हाला आम्हाला मिळाला का कळाला असं जर कीर्तन केलं, तुम्हाला वाटतं फार झालं तर आपल्याला काय झालं? नुसता मिळाला कळाला नाही. बहु मृग जळ देखोनी डोळा थुंकीचे अमृताचा गिळला गळा. तोडीला परिसो बांधिला गळा शुक्तिका लाभे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एकाला अमृत मिळालं सुदैवानं, आणि त्यांना अमृत तोंडामध्ये घातलं पण तहान खूप लागली होती. मग तहान भयंकर लागली. काय करावं एवढ्यात एक जणांनी कपभर त्याला ते अमृत दिले. आता अमृताने तो अमर होणार आहे ना, म्हणजे अमृत छोटस आहे, थोडं आहे, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बहुमृग जळते कोणी डोळा झुंकीचे अमृताचा गिळीता गळाला. त्याला आता काय झालं की आता अमृत त्याला जर गिळून घेतलं असतं तर तो अमर झाला असता. पण काय झालं, तो चालला आता मे महिन्यामध्ये. मोठी सडक होती, डांबरी रोड, आणि एकदम मृगजळ दिसून राहिलं, पाण्यासारखं दिसत नाही का ते. अरे त्याला वाटलं एवढंस या ठिकाणी हे पोटभर एवढं कपभर घेतल्यापेक्षा ते किती पाणी पुढे आहे. बहुमृगजळ ते कोणी डोळा थुंकीचे अमृताचा गिळीता गळाला. त्यानं ते गिळायचं तर ते फेकून गेलं आणि मृगजळाचं पाणी पिऊन
कंटाळा, त्यामुळे तुम्ही काय केलं की ते घेत नाहीये. आणि म्हणून थोडी लोक असे आहेत की त्यांना कळालाही आणि त्यांना मिळालाही. याचा अर्थ तुम्हालाच असं म्हणता येईल की तुम्हाला मिळाला आणि तुम्हाला कळाला, म्हणून तुम्ही या ठिकाणी पारायण केलं, तुम्ही या ठिकाणी कीर्तन ऐकता. विठाला आता काहीला देह मिळाला, परंतु देह मिळून भागत नाही, नुसतं शरीर मिळून भागत नाही. शरीर मिळालं समजा. आता काही माणसं आपण जे पूर्वजन्मात त्यांनी पाप केलेलं आहे, जन्मांध आहे, जन्माल्यापासून आंधळी आहे. काही माणसं जन्माल्यापासून बहिरी आहे, जन्माल्यापासून मुकी आहे. काही माणसं जन्माल्यापासून त्यांना हात नाही, जन्माल्यापासून त्यांना पाय नाही. मग खरं सांगा, हात नाही पाय नाही आणि अशाला जर वाटलं की आपल्याला पंढरीला जायचं तर जाता येतं का त्याला? नाही. बरं, एखादा मुक असेल, मुकाला जर विचार केला किंवा आपल्याला भगवंताचं नामस्मरण करायचं तर करता येतं का? नाही करता येत. म्हणजे याचा अर्थ देह मिळाला, परंतु भगवंताचं नामस्मरण करण्याकरता जी इंद्रिय लागतात ते जर मिळाली नाही तर देह मिळूनही फारसा उपयोग नाही. एखाद्याला मुक केलं, एखाद्याला बहिर केलं. एकदा काय झालं, पुण्यामध्ये एक पोलीस अधीक्षक होते, त्याला आपण एसपी म्हणतो असं. आणि फार पूर्वी काही ते असे जवळजवळ 45 वर्षाची गोष्ट आहे. आणि ते जेव्हा मला पास व्हायचे त्या काळामध्ये, परंतु त्यांची आई वडील सगळे पंढरपूरची वारी करायचे. आणि म्हणून त्या एसपीनं कायम काय केलेलं होतं की माऊली ज्ञानोबाराचा सोहळा निघाला तर 15 दिवस सुट्टी टाकायची आणि माऊली सोहळ्यामध्ये पायी चालायचं. एकदा काय झालं की कमिशनर इस्लाम असल्यामुळे यांनी अर्ज केला, विनंती अर्ज केला. कशासाठी अर्ज केला? किंवा मला माऊलीच्या सोहळ्यामध्ये वार्षिक काय की पाहिजे होतं, मी बाकीच्या सुट्ट्या मुद्दाम ते कमी घ्यायचे. मुद्दाम त्या सुट्ट्या एक 15 दिवसासाठी ज्ञानोबाराच्या सोहळ्याबरोबर जाण्यासाठी ते राखून ठेवायचे. परंतु आता ते वरचा अधिकारी जो होता कमिशनर, तो काही अन्य धर्माचा असल्यामुळे त्यांनी सुट्टी नाकारली. त्यानं परत विनंती अर्ज केला, मला 15 दिवस तुम्ही रजा द्यायलाच पाहिजे, सुट्टी द्यायलाच पाहिजे, पण त्यांनी नाकारली. शेवटी 3-4 वेळेस झाल्यानंतर त्या कमिशनरला यांना विचारलं, कमिशनर आता जर मी तुम्हाला सुट्टी दिली नाही तुम्ही काय करणार? त्यांनी सांगितलं, मी माऊली सोहळ्याबरोबर जाणार आणि कदाचित तुम्हाला आम्ही सस्पेंड करणार. आणि सस्पेंड केलं तर चालतं. म्हणजे तुम्ही एवढा निकराचा, एवढा शेवटच्या टोकाचा एवढा हा पाय कसा का उचलला? तुम्ही एवढा निर्णय कसं काय घेतला? त्यांनी सांगितलं, मला जर एक डोळा कमी असता तुम्ही या पदावर तुम्ही मला घेतलं नसतं. पोलीस दलामध्ये एक जर डोळा नसता तर मला काही घेतलं नसतं, किंवा माझा एक हात जर थोडा नुसता कमी असता तरी या दलात घेतलं नसतं. म्हणून पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठी माझं फिटनेस चांगलं होतं, शरीर चांगलं होतं, म्हणूनच घेतलं नाही. जर या शरीरामध्ये थोडी जरी त्रुटी असती तर मी या पदावर नसतो. म्हणून ज्याने हे पूर्ण शरीर निकोप दिलंय, त्याच्यासाठी मी पंढरपूरला नाही जाणार तर काय करणार? मला सज्जनांनो, आपल्याला देह तर मिळालाच, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, आता म्हणजे कधी
तुम्हाला आम्हाला या ठिकाणी नर शरीर भेटलं म्हणजे काय झालं, बस नुसतं नर शरीर भेटलं नाही, आपल्याला दिली इंद्रिय, हात पाय कान. आता इथं प्रत्येकाला विचारा, सगळ्याला इंद्रिय दिलेले आहे, डोळे दिलेले, कान दिलेले आहे. मला वाटतं या एका एका अवयवाची किती किंमत आहे तुम्ही डॉक्टरला जाऊन विचारा. नुसतं हृदय असेल, किडनी असेल, एक आंधळा देवाला शिव्या देत चालला, देवाने काही खरं केलं नाही, आमचं वाईटच केलंय, असं केलं. ते श्रीमंत मनुष्य बसलेलं होतं, त्याने विचार केला हा आंधळा देवाला शिव्या का देतो. त्या आंधळ्याला बोलून घेतलं, म्हणलं अरे तू देवाला शिव्या का देऊन राहिला, काय नाही म्हणे, देवाना मला आंधळ केलं म्हणे, आंधळ जाऊ दे म्हणे, तू एक काम कर म्हणे, तुझा एक हात काढून देतो का म्हणे, काय किंमत. त्यावेळेस त्या श्रीमंत माणसाला सांगितलं तूच सांग म्हणे, काय किंमत नाही म्हणे, तुला 1 लाख रुपये देतो. काही आंधळ बसल्या बसल्या विचार करू लागला की एका हाताचे 1 लाख, दुसऱ्या हाताचे पुन्हा 1 लाख, असं करता करता संपूर्ण या इंद्रियाची किंमत किती असेल मला वाटतं किंमत करता येत नाही. म्हणून आता शब्दाचा अर्थ आहे नरदेह मिळाल्यानंतर क्रमांक 2 तुम्हाला आम्हाला इंद्रिय दिलेली आहे आणि काहीला शरीर दिलं, इंद्रिय दिलं, पण आयुष्य दिलं नाही. काय दिलं नाही. काही गर्भातूनच बाहेर मेलेली लेकरं जन्माला येतात, काही जन्माल्याबरोबर काय होतात, मरतात. आता आपण विनाकारणच देवाला दोष देतो, हा भाग आपला काय चुकीचा आहे. मी तुम्हाला असं विचारतो की तुम्हाला आतापर्यंत मुलगा झाला नाही हे बरं झालं का तुम्ही मेले नाही हे बरं झालं. दुसरं बोलतोय, तुमचा मुलगा तुमच्या मनासारखा निघला नाही, काय झालं, मनासारखा निघला नाही, नाका की निघा, पण आपण मेलो नाही हे बरं झालं का नाही, हे सगळ्यात बरं. श्रीमंत झाले नाही याच्याबद्दल काही नाही, पण आपण मेलो नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे. आतापर्यंत आपण जिवंत आहोत. तुकाराम महाराज म्हणतात ना, बरवे झाले आधी संसारामध्ये एखादी गोष्ट घडली ना तर ती गोष्ट घडली एवढंच म्हणायचं, बरं झालं म्हणायचं नाही, कधीच नाही, कधीच म्हणू नका. तुम्ही म्हणता हा भाग वेगळा आहे, पण संसारामध्ये बरं झालं असं कधीच म्हणायचं नाही. गुरुजी म्हणायचे एकाला मुलगा नव्हता, एकाला मुलगा नव्हता, 9 सकर 6 सकर वाटेल ते कर, आणि मुलगा झाला. आणि मग काय कीर्तन महाराज, मग काय संपूर्ण गावाला जेवण, आणि मग जिकडे तिकडे तो काय म्हणू लागला, बरं झालं मला मुलगा झाला, बरं झालं आमच्या संपत्तीला वारस झाला, बरं झालं मला काय झालं की कुलदीपक झाला, बरं झालं. गुरुजी म्हणायचे बरं झालं म्हणू नको, पोरग झालं एवढंच म्हण ना, बरं झालं कशाला म्हणतो. पुढं चालून मुलाचं लग्न झालं. मी नेहमी बोलत असतो, आपल्या भारतीय संस्कृतीला आता महाराज अत्यंत गलिच्छ स्वरूप यायला लागलेलं आहे. 2 भाऊ वेगळे वेगळे, ही गोष्ट वेगळी आहे, परंतु एका आई वडिलाला एकच मुलगा असून जर तो मुलगा त्यांच्यातनं वेगळा निघतो, याच्यापेक्षा वाईट जगात दुसरी गोष्ट कोणती नाही. मग गुरुजी काय म्हणायचे की तू मुलासाठी एवढे 900 केले आणि तो मुलगा तुझ्यातून वेगळा निघाला आणि तुला कोठ्यावर टाकून दिला, आता बरं झालं वाईट झालं. एकानं घर बांधलं, बरं झालं म्हणे बाबा महाराज तुम्ही आल्यानंतर बसायला तर चांगलं झालं, बसायला चांगलं म्हातारं ते बरं झालं बाबा तुम्ही आले बसायला, बरं झालं तुम्ही आले, भलते घर झाले ना. तर ह्या समृद्धीनाचे कधी काय झाले, घर झाले. आणि त्या म्हाताऱ्याला गुपची बसवणार, ती गेलो पाणी मारायला, 3ऱ्या मजल्यावर ओढून पडून गेला, आता बरं झालं वाईट झालं. म्हणून गुरुजी म्हणायचे प्रपंचामध्ये बरं झालं कधीच म्हणायचं नाही, कधीच नाही, फक्त तेवढी गोष्ट झाली असं म्हणायचं. बरं फक्त 2दाच म्हणायचं, आपण आतापर्यंत मेलो नाही हे बरं झालं. आणि दुसरं बरं कधी झालं सांगू का, बरवे झाले, बरवे झाले, बरवे झाले, बरवे झाले,
भेट झाली की बरं झालं म्हणायचं. बरवे झाले माळ घातली, बरं झालं माझ्या मुलानं माळ घातली, बरं झालं माझ्या पत्नीनं माळ घातली, बरं झालं आमचं कुटुंब काय झालं माळकरी झाले. म्हणून विषय हा चाललेला आहे की नुसता देह मिळून भागत नाहीये, त्याला इंद्रिय मिळायला पाहिजे. तो नुसती इंद्रिय मिळून भागत नाही, आपल्याला आयुष्य मिळायला पाहिजे. आता भगवंताने आपल्याला काय दिलेलं आहे की आयुष्य दिलेलं आहे. आणि नुसतं आयुष्य मिळून भागत नाहीये, आपल्याला परमार्थाचं मार्गदर्शन करणारे जे गुरु आहेत, जे संत आहेत, ते भेटायला पाहिजे. तेव्हा आता म्हणता येईल आपल्याला विठ्ठला. आता लय लोकांनी लय दुकानं टाकलेल्या आहे. आता काय झालं की भलत्या दुकानं टाकल्या आणि इतक्या दुकानं टाकल्या की काही लोक म्हणते कहो महाराज तुम्ही म्हणता तुम्ही सुंदर कीर्तन करता, चिंतन करता. कारण कीर्तनाची ज्या काही मर्यादा आहे, या पार मर्यादा उल्लंघन करून लोक, मी तर नेहमी सांगत असतो, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कीर्तनाची मर्यादा एक असं क्षेत्र आहे फक्त धार्मिक क्षेत्र, तर ते कीर्तन परंपरा निकोप राहायला पाहिजे. कशी राहायला पाहिजे? निकोप राहायला पाहिजे. आता या कीर्तन परंपरेला काय केलं की छेद देऊन टाकला महाराज. नको ते सांगायचं. ज्या गोष्टी तुम्हाला माहितीच आहेत त्या गोष्टी कीर्तनातून सांगणं ते तुम्हाला आवडतात. गद हसत येतो आपले. कीर्तन काय हसायचं माध्यम आहे का? हसायचं माध्यम दुसरं नाही का? नाटक हसायचं माध्यम आहे. जर समजा तुम्हाला चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी अश्लील दृष्टांतच पाहिजे तर तमाशे नाही की त्याच्यासाठी अन्याय. आता काही ना ते इथं पवडी सुरू केली, काही ना कविता सुरू केल्या. अरे हे माध्यम ते नाही. भक्ती ज्ञान विरहित इतर गोष्टी न कराव्या, प्रेम भरी युक्तियुराया. म्हणून योग्य श्रीगुरूची भेट हे मला वाटतं परमार्थाचं शेवटचं काय तो काय. म्हणून देह मिळायला पाहिजे. देह मिळाल्यानंतर तुम्हाला इंद्रिय मिळायला पाहिजे. इंद्रिय मिळून भागत नाही, तुम्हाला आयुष्य मिळायला पाहिजे. आणि आयुष्य मिळून भागत नाही, देह इंद्रिय आणि आयुष्य हे मिळाल्यानंतर योग्य मार्गदर्शक अशा गुरुची भेट व्हायला पाहिजे. एक लक्षात घ्या. आता तुम्ही सासरवाडीला जेवायला गेले, सासरवाडीला मुद्दाम सांगितलं, का सांगितलं दुसरीकडे नाही, पण सासरवाडीत जवायचं जास्त त्या ठिकाणी काय असते तुम्हाला मान असतो, सन्मान असतो. कारण शेण सैन उतरण जवळ या तीन गोष्टी पहिला जास्त आवडतात. जवळ गेल्यानंतर एक लक्षात घ्या, फर्स्ट क्लास पिवळं धमक वरण आहे, लाल चटक भाजी आहे, घरात गुलाबजाम आहे, फर्स्ट क्लास अगदी ताट भरून आलेलं आहे. कोणी पाहिलं हे सगळं? मला काय म्हणायचं की चांगल्या प्रकारचं मिष्टान्नाचं ताट समोर भरून आलेलं आहे. ते हाताने पाहिलं का जिभेनं पाहिलं का डोळ्यानं पाहिलं? डोळ्यानं पाहिलं. पण डोळे बिचारे काय टुक टुक नुसते पाहायचंच काम करतात. त्यांना काय असं मला त्यांच्यात खायचं का काय नाहीये. मग जीभ काय अशी गोळगोळ करू लागली. कधी म्हणतोय आपली सासूबाई घ्या जाऊ बा, घ्या जाऊ बा. पण आता गेलं कुठं काय करता येतं? आता त्या वरणाची चव, गुलाबजामची चव, त्या रसगुल्ल्याची चव डोळ्याला घेता येते का? नाही. बरं जिभेला घेता येते की नाही? जिभेला घेते. जीभ कोण गुपचूप बसली? अरे जीभ गुपचूप का बसली की जिभेला तिथपर्यंत जाता येत नाही. आणि दोघ जण विनंती करायला लागले हाताकडे. बरं हे म्हणाले मी रिकामच काम कसं करू? मला काय त्याची चव नाही काय नाही. आता काय हाताला काय कळतं सांगा बरं? हाताला काय कांदे भजे कळते का? हाताला काहीच कळत नाही. मग एक लक्षात घ्या, संपूर्ण पात्र भरलेलं आहे, परंतु त्या सगळ्या चवीचा मला वाटतं त्या ठिकाणी अडथळा जर कोण असेल तर हात आहे. हात जर तिथे गेला नाही तर काही होत नाही. सांगतो तुम्हाला, आता तोंड आहे म्हणजे जीभ आहे, डोळे आहे, हात आहे, पात्र नाही. काही नाही आता पात्र नाही. आता काय खाणार? डोळे आहे, जीभही आहे, चवही कळती, हातही आहे आणि पात्र नाहीये. तर पात्र हे महत्वाचं आहे आणि नंतर हे सुद्धा काय की महत्वाचं. तसं आपल्याला परमार्थामध्ये योग्य मार्गदर्शन करणारे जे श्रीगुरु हे पात्रासारखे आहे, ते जर नसेल तर तुमच्या परमार्थाचं कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी सार्थक होत नाहीये. आणि म्हणून महाराज म्हणतात मला देह मिळाला, इंद्रिय मिळाली, एवढंच नव्हे तर मला आयुष्य मिळालं आणि मला मार्गदर्शन करणारे संतही मिळाले. म्हणून मी काय करतो हे अभंगाचं पहिलं चरण.
सवे घेऊ शिदोरी. संसारामध्ये एक नियम आहे. काय नियम आहे? आपण ज्याचं जेवण करतो सरासरी ती शिदोरी बरोबर घेत नाही. तुम्ही आता पंढरपूरला निघाल्यानंतर घरी जे जेवले ते बरोबर घेता का नाही? दुधाच्या दशम्या, त्याच्यानंतर वेगळ्या वेगळ्या शंकरपाळे वगैरे. म्हणजे शिदोरी संसारामध्ये असं असतंय, जेवायचं एक आणि शिदोरी दुसरी आहे. तुम्ही आपल्या पाहुणे घरी गेल्यानंतर तिथे जेवायला एक आणि शिदोरी दुसरी असते. लहानपणी शाळेत जायचो समजा आम्ही, तुम्ही सगळे तुळजापूर वगैरे शाळेत जात असाल. घरी सकाळी दूध भाकरी खायची आणि बरोबर काय घ्यायची? भाकरी घ्यायची. भाकरी घ्यायची म्हटल्यावर काय, त्या भाकरीवर काय असायचं घरी? मग गुलाबजाम, चटणी. म्हणजे काय, घरी जेवण एक आणि शिदोरी दुसरी. आम्ही शाळेत जात असताना तेच होतं की घरी जेवण एक करायचं आणि शिदोरी बरोबर घ्यायचं. भाकरी म्हणजे बाजरीची भाकरी, काळ्या भुरग्याच्या भाकरी. लय आनंद त्याच्यात, भयंकर आनंद, खूप आनंद होता. खायला काही फारसं चांगलं नव्हतंय. लय आता लोक म्हणते आता घरी श्रीमंती झाली. मी तर म्हणतो पहिली घरी श्रीमंती. ह्या हिवाळ्यामध्ये बघा तुम्ही, हप्त्यावर बसले की रोज हुरडा खायचे लोक. सांगा द्यायचे किती लोकांना हुरडा खाल्ला. दलिंदर आहे का श्रीमंत आहे? आता हे सगळी जुनी माणसं बसलेली, यांना विचारा की दररोज नाही काही तर 2-3 दिवसाला एकदा हुरडा खायचे लोक. खरी श्रीमंती त्या काळामध्ये. काम होतं पण इतकं काम नव्हतं. त्याला हुरडा खायचे, मस्त हुरडा पार्ट्या करायचे. तुम्हाला काय माहित नाही पोरं, अरे लय श्रीमंती पाहिजे. आमच्या एका बायला काय वार राहायचं का पाहिजे ना. पहिले लोक बघा माणसाचं शर्ट काढले की सगळे करा, सगळी श्रीमंती. पण त्याच्यामध्ये काय होता? आनंद होता. आता सगळं स्वच्छ झालं. सगळे लोक काय झाले? स्टँडर्ड झाले, लेटेस्ट मध्ये आले. परंतु अंतःकरणामध्ये समाधान नावाची वस्तू नाही. महाराज म्हणतात आता हेची जेव सवे घेऊ शिदोरी. लक्षात घ्या, संसारामध्ये जेवण एक आणि शिदोरी परमार्थामध्ये तसं नाही. जेवणही तेच आणि शिदोरी तेच. आता तुम्हाला असं वाटत असेल, बऱ्याच लोकांना असं वाटतं पंक्ती घातल्यानं काय होतं, अन्नदान केल्यानं काय होतं. तसं नाही महाराज. अन्नदानासारखं महत् पुण्य जगात नाही. हरिनामासारखं मत नाम जप यज्ञ तो परम बाधून शके स्नानादी कर्म नामे पावन धर्म नाम कर ब्रह्म वेदार्थ. बरीच लोक तर असे अन्नदान करतात पण कीर्तन ऐकायला लोक म्हणतात. काय म्हणतात? कीर्तन लोक म्हणतात. खरं तर असं आहे, सर्वात परमार्थाचं मोठं साधन जर कोणतं असेल तर श्रवण आहे. काय आहे? श्रवण आहे. आता विषय बाजूला मला आपला. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की श्रवण हे सगळ्यात मोठं आहे. मंत्रेची वैरी मरे तरी वाया का बांधावी कटारे, रोग जाय दूध साखरे तरी निंब का प्यावा.
एकाला मंत्र येते मूठ मारायचे, आता ते आहे का नाही देव जाणे, पण त्याचं शेजार त्याचं भांडण लागलं आणि त्यानं असं ठरवलं की एकदा कधीतरी याचा काटा काढायचा, याला मारायचं. आता त्याला मूठ मारून मंत्र म्हणून त्याला मारता येत होतं, पण त्यानं काय केलं की घरामध्ये कुऱ्हाडी आणून ठेवल्या, घरामध्ये तलवारी आणून ठेवल्या. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तो वेडा आहे गड्या, मंत्रीची वैरी मरे तरी वाया का बंदा मी कटारे. तुला अमावस्येच्या दिवशी रात्री मंत्र म्हटल्यानंतर तो वैरी तर मरतो, मग तो तलवारी फरशी कुऱ्हाडी आणून कशाला उगाच येणं करणे करा, कारण पोलीस पकडतील तुला धरून येते. रोग जाय दूध साखरे तरी निंब का प्यावा. त्याला रोग झाला, हा दवाखान्यात गेला, डॉक्टरने सांगितलं बा तुम्हाला हळीताप येते म्हणे. मग काय करू, काहीच करायचं नाही म्हणे. कल्पी खडी साखर रात्रीला अर्ध्या लिटर दुधात भिजू घालायची, सकाळी ती घ्यायची. आता याला अगोदरच साखर आवडत होती, दूध आवडत होतं. आधीच साखर आवडे तिची जरी ओखदासी जोडे, तरी सेवा विना कोडे नावा नावा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुला अगोदरच साखर आवडते, अगोदरच दूध आवडते, आणि डॉक्टरनं जर ते सांगितलं तर घ्यायला पाहिजे का नाही. ज्ञानेश्वर महाराज चिंतन करायला लागले. रोग जाय दूध साखरे तरी निंब का प्यावा. बोर झाला होता, डॉक्टरने त्याला औषध काय सांगितलं की तू फक्त कल्पी खडी साखर दूध घे. सकाळी उठला, बाहेर जाण्यासाठी डबा घेतला, कुऱ्हाड घेऊन गेला. कुऱ्हाड घेतली, त्यानं लिंबाची बाहेरची साल काढली, अंतर साल काढली, पुन्हा घरी घेऊन आला. एवढी मोठी अंतर साल त्याने त्या पातेल्यामध्ये बायकोला उकळायला लावली आणि एक तांब्याचा काढा तो फक्त 1.5 कप केला. किती कडू झाला असेल, भयंकर कडू झाला. आता बायकोला माहितच नाही, बायकोला असं वाटलं की हे काल गेले होते दवाखान्यात, डॉक्टरने यांना सांगितलं असेल, आणि मग ते घेऊन बसलं बाप प्यायला. अरे बाप इतकं कडू असतं म्हणे, लयच कडू आहे, भयंकर कडू आहे. बायको म्हणे का हो जर कमी घ्या ना. नाही म्हणजे लयच कडू आहे. बायको म्हणे तुम्ही मनानं घेऊ राहिले का डॉक्टरने सांगितलं. नाही म्हणे मनानच घेऊ राहिलो. अरे वेडा आहे तू, रोग जाय दूध साखरे तरी निंब का प्यावा. जर दूध साखरानं रोग जातोय तर कडू लिंब कशाला प्यायचा. तैसा मनाचा मारून करिता इंद्रिया दुःख न देता येत मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी. आपला विषय हा चालला की श्रवण हे कसं आहे की अत्यंत महत्वाचं आहे. आता हे जे पुण्य केलं, पुण्य हे पुण्य काही दिसत नाही, पण हे बरोबर कामाला येतं बरं का. आता माणसानं अशी कमाई करायला पाहिजे की जी आपल्याला बरोबर नेता आली पाहिजे. मला वाटतं त्या अंत्ययात्रेमध्ये, प्रेताच्या यात्रेमध्ये, प्रेत यात्रेमध्ये काय पिठ असतात ते सोडून घेतात म्हणते नाही. बरं नाही सोडलं तर नेता येईल त्याला, काहीच नेता येतो. तुम्ही कमावलेला पैसा आपण स्वतः इमानदारीनं नंबर 2चा नाही, क्रमांक 1चा पैसा गाढ झोपेमध्ये गेल्यानंतर जर स्वप्न पडलं, तुम्ही जर भिकारी झाले, हा जागृतीतला पैसा स्वप्नात सुद्धा कामाला येईल. तर जाऊ द्या, सोप्या भाषेत बोलतो. आपल्या नोटा पाकिस्तान मध्ये चालतात का? नाही. आपण नेपाळला गेलो, नेपाळमध्ये त्या नोटा चालतात आपल्या? नाही. आपल्याला तिथे गेल्यानंतर त्यांची करन्सी, त्यांचं चेंज करून घ्यावं लागतं. म्हणजे आपल्या भारतात आपण स्वतः इमानदारीनं कमावलेल्या नोटा जर दुसऱ्या देशात चालत नाही तर मेल्यावर नेता येईल, बरोबर नेता येईल. पण एक धातू असा, एक धातू की तो धातू जगात कुठेही चालतो आणि त्या धातूचा भाव सारखाच आहे. कोणता धातू आहे तो? लोखंड नाही, सोनं. सोनाचा भाव एकदा ठरला की 10 महिने इथंच राहतो नाही, दररोज त्याचा काय होतं. आणि म्हणून सोनं असं आहे, तुम्ही इथे खरेदी केलं त्याची पावती जर तुमच्या जवळ असेल आणि तुम्ही जर पाकिस्तान मध्ये नेऊन मोडलं तरी त्याचे ते काय तिथे पैसे येतात. म्हणजे सुवर्ण नावाचा धातू जसा संपूर्ण विश्वामध्ये चालतोय, पण आपल्या नोटा जसं चालत नाही, तसं हरिनामस्मरण असं आहे की ते जगात कुठेही जरी तुम्ही गेलं तर तुम्हाला ते बरोबर नेता येतं. बरेच लोक असे ती पाप पुण्याची कल्पना ते नाही म्हणतात, ते पाप पुण्य नाही म्हणतात, कल्पना आहे म्हणतात. ती कल्पना आहे म्हणतात, पाप पुण्य काय म्हणतात, कल्पना. आज सुशिक्षित लोक सुद्धा म्हणतात पाप पुण्य कल्पना म्हणतात. कशाचं पाप पुण्य, कशाचं पुण्य आलं. आपण आपली मेहनत करायची ना आपण आपलं कमवायचं, पण पाप पुण्य कल्पना नाही. ध्यानात घ्या, एकाच आई वडिलाच्या पोटी एक मुलगा निर्बुद्ध जन्माला येतो आणि बुद्धिवान जन्माला येतो. कशामुळे येतो? कशामुळे? काय केलं त्या आई वडिलांसाठी? कमी काही केलं नाहीये. आणि पापुण्याचं एकाला रोग होतो, दुसऱ्याला रोग होत नाही. कशाचा प्रकार आहे हा सगळा? पापुण्याचा प्रकार आहे. आणि म्हणून जगामध्ये एक गोष्ट असे ती आपल्याला बरोबर नेता येते. स्वर्गामध्ये गेलेले देव फुकट नाही गेले, त्यांनी यज्ञ केल्या. शतयक जन्मा जन्मोनी ब्रह्म कर्मा
करी तोचे ब्रह्मा आणून ब्रह्मदेव झाला. 100 जन्म ब्राह्मणाचे घेतले, ब्रह्मकर्म केलं, तिथे गेला. हा शतमक संपत्ती स्वर्गीची आहे. स्वर्गामध्ये गेले ते यज्ञ करून गेले. जसं पुण्य तुम्हाला बरोबर नेता येते, तसं महाराज म्हणतात आम्ही जीवनभर दही भाताचा काला तर खाऊच, परंतु असा काला खाऊ की तो आम्हाला बरोबर नेता येतो, ते अभंगाचं हरिनामाचा दही भाताचा काला खाल्ला की माणसाचं स्थूल देह पुष्ट होतो. हे बघा, दह्याने काला खाल्ल्याने शरीर त्याचं काय होतं की चांगलं होतं. आता दुसरा काला कोणता आहे? तर हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला म्हणजे काय? या हरिनाम स्मरणाने माणसाचा सूक्ष्म देह पुष्ट होतो. या स्थूल देहाच्या आतमध्ये कोणता देह आहे? सूक्ष्म देह आहे, आणि त्याच्यात कारण देह आहे. म्हणून दही भाताच्या काल्याने स्थूल देह पुष्ट होतो, हरिनामाच्या कार्याने सूक्ष्म देह पुष्ट होतो, आणि जीव ब्रह्म ऐक्य अर्थात अभेद ज्ञानाने कारण देह पुष्ट होतो म्हटल्यापेक्षा नष्ट होतो. आम्ही आता कोणता काला घेऊ? हरिनाम स्मरणाचा. हरिनामाचा खिचडी काला. पण महाराजांनी एक अट घातली बरं का पुढे, काय? प्रेमे मोहिला साधने. आपण जर जळगाव खानदेश मध्ये गेला तिथं मांडे करतात. मांडे आता युट्यूबला पाहतात लोक. मांडे म्हणजे काय? एवढं मोठं मांडा, एक मांडा सुद्धा मनुष्य खाऊ शकत नाही, एवढं मोठं तो हातात मांडा तयार करतात. परंतु तो मांडा बनवायचा असेल तर त्या गव्हाच्या कणकीमध्ये काय घालावं लागतं? तेल घालावं लागतं. किंवा आपल्याला आजही सुद्धा भाजी चविष्ट लागावी याच्यासाठी काय टाकावं लागतं? त्याचं तेल असायला पाहिजे. जसं नामस्मरण करीत असताना नामस्मरणाच्या बुडाशी अंतःकरणामध्ये प्रेमाचं काय असायला पाहिजे? मोहन असायला पाहिजे. प्रेमाचं मोहन असेल त्याला काही अर्थ नाही. नेहमी काल्याच्या कीर्तनाने सांगत असतो, आज जेवढा मुबलक पैसा लोकांकडे आहे तेवढा 40 वर्षाच्या अगोदर पैसा नव्हता. आज जेवढे गहू खायला मिळतात आपल्याला, जेवढ्या चपात्या खायला मिळतात तेवढ्या 40 वर्षाच्या अगोदर, 40 जास्त झाले मला वाटतं, 30 वर्षाच्या अगोदरच. पूर्वी चपात्याचा भंडारा असला एखाद्या गावाला तर लोक काय दिंडे घेऊन जायचे, हलद्या दिंड्या जायच्या कशाच? फक्त चपात्या खाण्यासाठी. आता ज्वारीची भाकरी भेटली तर असताना भाग्याचा दिवस. म्हणजे आज जेवढा गहू उपलब्ध आहे तेवढा 30 वर्षाच्या अगोदर नव्हता. बरं, जाऊ द्या. आज जेवढे कपडे माणसाला घालायला आहे तेवढे 30 वर्ष अगोदर होते. पहिल्याने 3 भावात एकच साजरा, आणि ज्याला गावाला जायचं त्यानं तो साजरा न्यायचा. तो गावातून घालायचा नाही, तो खांद्यावर टाकून न्यायचा, आणि ते गाव जवळ आल्यानंतर एका माता बहिणीला जास्तीत जास्त मला वाटतं 2 पातळ 2 लुगडे. आता तर आपण कोणाच्या घरामध्ये जर गेलो ना, कापडाच्या दुकानात गेलो का कोणाच्या घरी गेलो हेच कळत नाही. इतके कापड त्या लग्नात पाहतो. लग्नात लोक सकाळचे कापड वेगळे, दुपारचे वेगळे, संध्याकाळचे वेगळे कपडे. यांची नावे ही अनाने
वेशही शेणाने. ज्ञानेश्वर माऊलींनी फार सुंदर दिलेलं. यांचे नाव वेगळे वेगळे, यांचे वेशही वेगळे वेगळे. एका गावात मी गेलो, मला म्हणे मुलाचं नाव ठेवा. मी चांगलं नाव ठेवलं तिचं प्रद्युम्न. आणि नंतर गेलो तर त्याला त्याचे घरचे लोक अनिल म्हणू लागले. अनिल इथले सोडून बरं म्हणे एवढं मोठं सुंदर नाव ठेवलं त्याचं प्रद्युम्न म्हणतो मी. अनिल का म्हणजे अनिल एवढ्यासाठीच ठेवलं म्हणे हा रोज बाहेर गेल्यानंतर कोणाचं काही काहीतरी अनिल म्हणून अनिल. कपडे वेगळे वेगळे आहेत. आज जेवढे कपडे घालायला आहेत तेवढे परिवून होते ना. जाऊ द्या आता आमच्याकडे आज जेवढे माळकरी आहेत तेवढे 30 वर्ष अगोदर नव्हते. आजही तुम्ही आता इथून उठा आणि मारुतीच्या पायावर हात घेऊन शपथ घ्या, मला दिवसभरात माळकऱ्याचं तोंड पाहायचं नाही. शपथ कडीला जाणार नाही त्याची, कडीलाच नाही जाणार. बाहेर निघले माळकरी. आज जेवढे माळकरी आहेत तेवढे 30 वर्ष अगोदर नव्हते. आज जेवढे सप्ताह आहेत तेवढे 30 वर्ष अगोदर नव्हते. प्रत्येक गावात सप्ताह आहे. आज पहिल्याने बाबा अशोक महाराजसारखं वाजवणार तर फार दुर्मिळ. 100 खेड्यात एखादा बाबा महाराजसारखा, अशोक महाराजसारखा, आमचे ढोबळे महाराजसारखं काय नाही सर, गंगाधर सारखे. आज जेवढे वाजवणार आहे तेवढे 30 वर्ष अगोदर होते का? आमचं तुपकर मामानातले आमचे 5-50 200-300 कीर्तन वाजले असते. आता तुमचं सगळ्याचं आज जेवढे कीर्तनकार आहेत तेवढे 30 वर्ष अगोदर होते का? नाही. एक वाईट गोष्ट सांगतो, आज जेवढे बेईमान लोक आहेत तेवढे 30 वर्षाच्या अगोदर नाही. इमानदार लोक, शब्द दिला, शब्दच दिला. एकमेकाच्या अंतःकरणात एकमेकाशी काय होत आज प्रेम हिरवून घेतो. भावाभावात प्रेम नाही, मुलात बापात प्रेम नाही, सासूनामध्ये प्रेम नाही. महाराज म्हणतात तुम्ही भजन करा, पण त्या भजनाच्या पुढे असे काय असायला पाहिजे? प्रेम असायला पाहिजे. नामस्मरण करा, नामस्मरण करीत असताना हरिनामाचा खिचडी खाला प्रेमे मोहिला साधने. आणि ते हरिनाम घेताना कसं घेऊ हेच महाराज अभंग. चवी चवी घेऊ घास चवी घेऊ ग्रास किंवा घास. चवी शब्दाचा अर्थ आहे त्या प्रत्येक पदार्थाची चव ठेवते. हे बघा तुम्ही आजही सुद्धा अतिशय मोठ्या ठिकाणी जर जेवायला गेलो तर एक केशरचं पाणी ठेवलेलं असतं. केशरचं पाणी जसं आमटीची वाटी असते, कढीची वाटी असते, 2-3 भाज्या असते त्यांच्या वाट्या असतात, गुलाबजाम हे सगळं असतं. आणि एक केशरचं पाणी असतं. ते केशरचे पाणी म्हणजे साधंच पाणी, पण त्याच्यात केशर टाकलं. कशासाठी असतं ते पाणी? समजा आपण कढी घेतली आणि परत आपल्याला जर सार घ्यायचा असेल तर कढीची साराची मिसळ होऊ नये म्हणून काय करायचं, अगोदर त्याच्यात आम्ही फार वर्षापूर्वी 30-35 वर्षापूर्वी पुण्याला एक महाराज नेले बसवता. तिथे गेल्यानंतर मग त्यांनी ते वाढलं जेवायला मला. त्यांनी पहिल्यांदाच पाणी पाहिलं ते असं. त्यांना वाटलं हे पाणी म्हणजे काही गोडच आहे की काय. त्याने ते घेतलं असं पिऊन टाकलं. आता 4-5 भाज्या, कढी, भजी वगैरे सगळे, पुरणपोळीचा स्वयंपाक कशासाठी असतो? चवी. प्रत्येक पदार्थाची चव घ्यायला पाहिजे. रसज्ञता याला काय म्हणायचं? रसज्ञता. कशासोबत काय खायचं हेही कळायला पाहिजे ना. तसं खायचं म्हणजे काय म्हशीनं काढ बघायला सर काय, त्याला काय अर्थ नाही.
मग या महाराजांनी विचार केलाय बाबा त्या इतक्या वाट्या आणि हे वस्तू घ्यायच्यापेक्षा एक काम करू ना, त्यांनी सगळ्या वाट्या बाहेर काढल्या आणि सगळ्याच्या सगळं ताटात ओतलं आणि मग पुरणपोळी त्याच्यात म्हणजे बट्ट्यापोळ त्या बाईनं जेवढा स्वयंपाक केला त्याचं काही सार झालं नाही. चव नाही त्याला. चव म्हणजे प्रत्येक पदार्थाची चव. पहिली चवी म्हणजे चव घेऊन खाऊ आणि दुसरी चवी म्हणजे चावून खाऊ. काय करू? चावून खाऊ म्हणजे बारीक चावून. हे बघा, तुम्ही अंतकरण मन चंचल असलं आणि नुसतं तुम्ही त्या ठिकाणी जेवण करीत असाल तर किती खाल्लं तरी तुमचं पोट भरल्यासारखं वाटत नाही. आणि तुम्ही जर मनस्थिर करून भगवंताचं नामस्मरण करून नुसत्या 2 जरी चपात्या खाल्ल्या तुम्हाला काय झालं की त्या ठिकाणी तृप्त झाल्यासारखं वाटतं. म्हणून महाराज म्हणतात चवी चवी घेऊन खास. हा झाला सरळ अर्थ. पण चवी शब्दाचा पहिला अर्थ की अंतकरण शुद्ध करू. अंतकरण कसं करू आम्ही? शुद्ध. मल नावाचा दोष, पापाचे वस्त्र ज्याला म्हणतात, ती वासना समूळ नष्ट करून. आणि दुसरी चवी अंतकरण स्थिर करू. खरं तर असं आहे, व्यवहारामध्ये सर्वांना माहित आहे, भाकरी जर आपण त्या तव्यावर टाकली ती भाकरी पचायला पाहिजे, पचायला पाहिजे. पण पहिला मुद्दा हा आहे की भाकरी पचायला उशीर आहे का तवा तापायला उशीर आहे? तवा तापायला उशीर आहे. तसं देव भेटायला उशीरच नाही. आता अंतकरणाची शुद्धता आणि अंतकरणाची स्थिरता होण्याला उशीर आहे. एकदा शुद्धता झाली, स्थिरता झाली की देव तुम्हाला भेटतोय. म्हणून नामस्मरण घेताना तुकाराम महाराज म्हणतात कसं घ्यायचं? चवी अंतकरण शुद्ध करून, चवी अंतकरण स्थिर करून घेऊ ग्रास. आणि काय खाऊ? ब्रह्मरस आवडी. जगामध्ये सगळ्यात शेवटचा रस जर कोणता असेल तर ब्रह्मरस. हे बघा, परमार्थामध्ये आल्यानंतर तुम्हाला कळेल हरिनामामृत आहे, एवढंच नाही ज्ञानामृत आहे, असे अनेक प्रकारचे अमृत आहे. आणि असा जो ब्रह्मरस आहे तो ब्रह्मरस साधन आहे. मला तो ब्रह्मरस एकदा घेतला रे घेतला. तुका म्हणे गोड लागे,
लागे तो ते मागे रसना. एखादा पदार्थ गोड लागला की आपली रसना परत 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 येत नव्हते. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय यांच्या रसनेला म्हणजे यांच्या जिभेला यांच्या वाचेला भगवान नामस्मरणाचा वेळ लागला तुम्हाला. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा बाबा सर्व काळा. तुकाराम महाराज सतत रामकृष्ण हरी म्हणायचे. एकदा महाराज शौचालय गेल्यानंतर शौचाला बसले महाराजाचं रामकृष्ण हरी सुरू झालं. आता एक पंडित होता, शास्त्री होता. विठ्ठला त्या काळामध्ये असे काही संडास वगैरे नव्हते. तोही बाजूला बसला. त्याला तुकोबारायाच्या मुखातनं रामकृष्ण हरी विठ्ठल केशव असा आवाज होता. त्या शास्त्री पंडिताला असं वाटलं तुकाराम महाराज काय वेडे बा. कारण अतिशय अशौची ठिकाणी आपण बसलो, अपवित्र ठिकाणी आपण बसलो आणि इथे तर यांनी देवाचं नाव नाही घ्यायला पाहिजे. आणि मग काय झालं, तो गेला. अहो म्हणे महाराज तुम्ही वेडे म्हणे, तुम्ही स्नान करायला पाहिजे. स्नान केल्यानंतर रामकृष्ण हरीचा जप करायला लागले. तुम्ही इथे अत्यंत अपवित्र ठिकाणी अशौच्या ठिकाणी या मंत्राचा जप करतात. महाराज म्हणू लागले काय करू का माझी मजा झाली तयार नाही ना असं म्हणतात. त्या पंडिताने महाराजांचं तोंड दाबलं तर महाराजांच्या प्रत्येक रोमारोमातनं रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल असा बोलला. याला काय म्हणायचं, तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना. आता तुम्हाला आता कीर्तनात तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणायचं त्याला माहिती तुम्हाला येणं घेतला आपल्याला काही. पण तुम्ही कीर्तन झाल्यानंतर कीर्तनातला कुठला मुद्दा बरोबर होता याचं चिंतन नाही. तुमची वाचा अनावर कुणीकडे झाली तिकडं बरं झालं गड्या, मस्त झालं गड्या, चांगलं झालं, संसाराचं चिंतन. महाराज म्हणतात तुका म्हणे गोड लागे तो ते मागे रसना. असं काल्याचं कीर्तन आहे. आणि काल्याच्या कीर्तनामध्ये काही दंड काही चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी. सज्जनानो कृष्ण परमात्माचे चरित्र हे गोकुळामध्येही झालेलं आहे, वृंदावनामध्येही झालेलं आहे, हस्तिनापुरातही झालेलं आहे, द्वारकेमध्येही झालेलं आहे, धर्मक्षेत्रावर कुरुक्षेत्रावर सुद्धा झालेला आहे. परंतु तुकाराम महाराजांनी आणि साधू संतांनी फक्त आपल्याला दंड कुठल्या केलेला आहे, चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी. 11 वर्ष 57 दिवस श्रीकृष्ण भगवान गोकुळामध्ये राहिले होते. किती दिवस? 11 वर्ष 57 दिवस कृष्ण भगवान हे गोकुळामध्ये राहिले होते. तर तेवढ्या वर्षात जेवढं चरित्र झालं त्याचा उच्चार करायचं सांगितलं. मग द्वारकेमध्ये चरित्र आहे, एवढंच नाही, मथुरेमध्ये चरित्र आहे, वृंदावनामध्ये चरित्र आहे. मग त्याचं चरित्र उच्चारण करायचं नाही सांगितलं, फक्त गोकुळामध्ये. त्याचं कारण थोडक्यात सांगतो. कारण जेव्हा मथुरेमध्ये श्रीकृष्ण भगवान गेले त्यावेळेस मथुरेतील सर्व लोकांना सुख झालं का काहीला दुःख झालं, काहीला दुःख आनंद झाला. काय बोललो मी कळालं तुम्हाला? जेव्हा अक्रूराच्या माध्यमातून कंसाने श्रीकृष्ण भगवंताला मथुरेमध्ये नेलं तर मथुरेत नेल्यानंतर कंसासह सर्वांना सुख झालं का काहीला दुःख झालं, काहीला सुख झालं, काहीला सुख आणि काहीला दुःख. जेवढे सज्जन होते त्यांना सुख आणि जेवढे दुर्जन होते त्यांना दुःख. बरं, धर्मक्षेत्रावर कुरुक्षेत्रावर कृष्ण भगवंताने चरित्र केले. मग सर्वांना सुख झालं तर कौरवांना दुःख झालं आणि पांडवाला सुख झालं तर कौरवांना काय झालं, दुःख. म्हणजे देवाचं चरित्र गोकुळ सोडून तुम्ही बाहेर कुठेही गेला तर तिथे सुख काही लोकांना आणि काही लोकांना दुःख. गोकुळमध्ये तसं नव्हतं महाराज. गोकुळमध्ये असं होतं, गोकुळच्या गवळीया गोपिका बोधना सकळा हरी सुख फावले रे, हरी सुख फावले रे. बघा, गोकुळच्या गवळणीना सुख, गोकुळच्या गवळ्याला सुख, गोकुळच्या गोपाळांना सुख. एवढंच नव्हे, गोकुळची गायी वासर एवढेच नव्हे, कुत्रे जे जे तिथे प्राणी असतील त्या सर्वांना सुख होतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे, गोकुळामध्ये सुख एक सुख आणि सुख दोन्ही सुख. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, गोकुळीच्या गोकुळीच्या गोकुळीच्या
मथुरीत तसं नसतं महाराज. इकडं कृष्ण गोकुळी जन्माला, दुष्काळ तळकाप सुटला. हे जे सूर्योदय असतो ना, सूर्योदय का जगाचे सुख पहाट, चोरा मरणा होणे निकृष्ट, संपूर्ण जगाला सुख देणारी पहाट. पण काही लोकांना मात्र दुःख देत असते जगात. चोराला काय वाटतं, पण थांबला असताना एक 2-3 घंटे जर निघाला नसताना तर आपण 1-2 घर पडले असते. वटवाघोळी कळतं ना, वटवाघोळी. वटवाघोळीला सूर्योदय झाला की त्यांना दिसत नाही. त्याच्यानंतर बारीक बारीक पाकळ्या असतात, त्यांना सूर्योदय झाला की दिसत नाही. आणि त्याच्यानंतर या सर्वांचा बॉस कोण, घुबड, त्यालाही दिसत नाही. घुबड, वटवाघोळ आणि ते बारीक पाकळ्या. मग सूर्योदय झाला रे झाला की यांच्या नजरा जातात आणि हे एका जागेवर थांबतात. एकदा केलं त्या पाकळ्याने मिटिंग भरली, बारीक बारीक पाकळ्याने. काही झालं तरी चालेल, पण या जगामध्ये या पृथ्वीवर सूर्याचा उदय होऊच द्यायचा नाही, याच्यासाठी आंदोलन करायचं. हे सगळ्या पाकळ्या हे म्हणू लागल्या पाकळ्या बारीक बारीक आहे. आपण मोठ्या लोकांचा पाठिंबा पाहिजे तर आपण वटवाघोळीकडे जाऊ. म्हणून ह्या पाकळ्या वटवाघोळीकडे गेल्या. वटवाघोळी आणि या पाकळ्या सगळ्यांनी पुन्हा मिटिंग घेतली की सूर्याचा उदय झालाच नाही पाहिजे, याच्यासाठी काहीतरी करायचं. आणि एक काम करा ना, आपल्यात आपले फक्त मोठेच बॉस राहिले, कोण घुबडाचे जात तिकडे पाकळ्या, वटवाघोळी आणि सगळे घुबडाकडे गेले. यांचं रात्रभर खल चालला की सूर्य उदय होऊ नये याच्यासाठी आपण कोणाकडे जायला पाहिजे, ते या सूर्याला थांबीत देईल का, असं चिंतन चाललं. आणि असं होता होता तांबडं फुटलं, फटफट झालं आणि दिवस निघाला. आता आपल्या घरी निघून गेले. देवाचा अवतार होऊ नये म्हणून कंसाने जंग पछेडलं महाराज, पण देवाचा अवतार झाला. आपल्याला सगळ्यांना माहिती, रंगाने रंगतो, गुलगुला बोलतो, आसुर रडतो ठरणातळी. देव चालायला लागला, देव मोठा झाला. सगळे गरीबाचे गोपाळ देवाकडे आले. देवा आता तू मोठा आहे, नंदराजाचा मुलगा, आम्हाला दूध देईल म्हणून तू खाऊ घाल. देवाने सांगितलं खाऊ घालतो. एका ठिकाणी चोरी केली. चोरी केल्यानंतर सकाळी ती गवळण उठली, पहा ती गवळणी कवती पालती दुधाने, म्हणते नंदाचे पोरे आजी चोरी केली खरी. गवळणी सांगते गाराने, रात्री आला चक्रपाणी, खाऊनी दही दूध तुपलवणी, पुढे गिरजणी. असं करता करता खोड्या वाढल्या महाराज. खोड्या नको करू माझे बाबा. अनेक प्रकारच्या खोड्या वाढल्या. त्यावेळेस शिशुदीने निर्णय घेतला, आता देवा बस करता, खोड्या नको करू माझे बाबा. कृष्णाने सांगितलं आहे, तू सांगायची काहीच गरज नाही मला. आता मला ही पुढे बहुत करणे आहे. आणि म्हणून देवाने गाई गोपाळ सगळे घेतले. गाई गोपाळ सवंगडी वना, गोधने गोधने सर्व गोपाळांनी त्या कृष्ण भगवंताकडे गाहाण आणले की देवा आता खेळ पुरा कर, खांदे भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख देवाने सांगितलं, काही हरकत नाही. आणि मग देवाने सर्वांच्या शिदोरे एकत्रित केल्या. सर्व गोपाळांना काला दिला. तोच काला आज आपल्याला या ठिकाणी भगवान गिरीश्वरांच्या कृपेने, महादेवाच्या कृपेने, पांडुरंगाच्या कृपेने, माऊली ज्ञानोबरानाथ महाराज तुकोबार यांच्या कृपेने. सज्जनांनो, मी नेहमी सतत बोलत असतो की आपण गरीब का श्रीमंत हा आपल्या प्रारब्धाचा भाग आहे. परंतु एक गोष्ट भगवंताने आपल्याला अत्यंत मोठी दिलेली की आपल्याला काला घेता येतो, माळ घालता येते, ज्ञानेश्वरीचं पारायण करता येतं, आपल्याला नामस्मरण करता येतं. आणि म्हणून हा काला घेण्याचा अधिकार फक्त आम्हाला आहे. आणि म्हणून देवाने सर्व गोपाळांना काला दिला. आणि तोच काला ज्यांच्या कृपेने आज आपल्याला मिळतोय त्यांचं मोठ्या प्रेमाने स्मरण करू. ज्ञानेश्वर
Thank you.